अगदी आजच्याच दिवशी 370 वर्षापूर्वी आमच्या चिखली तालुक्यातील करवंड येथील गुणवंताबाई यांचा शुभविवाह छत्रपती शिवाजी महाराजांसोबत झाला। आणि हा जो इतिहास आहे किंवा हा जो नातेसंबंध आहे, या नातेसंबंधाला कुठेतरी उजाळा देण्याचं काम हे आज महायुतीच्या सरकारने केलेलं आहे। आणि मला मनापासून आनंद होतोय की कुठेतरी या म्हणजे या संपूर्ण उत्साहामध्ये, या विवाहामध्ये खारीचा वाटा या मतदारसंघाचे आमदार म्हणून मलासुद्धा घेता आला। छत्रपतींचा वारसा हा आपल्या बुलढाणेकरांसाठी काही नवीन नाही आहे। मा जिजाऊसाहेब म्हणजे छत्रपतींना ज्यांनी घडवलं आहे त्या मा जिजाऊसाहेब ह्या आपल्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजांच्या, परंतु छत्रपतींच्या सौभाग्यवतीसुद्धा ह्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधीलच चिखली तालुक्यातील करवंडमधल्या आहेत। हा कुठेतरी गहाळ झालेला इतिहास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला उजाळा मिळालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची उंची खरी वाढली असेल तर ती छत्रपतींचे वंशज आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभहस्ते या शुभविवाहाचा, या उत्सवाचा सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे नक्कीच एक वेगळ्या उंचीला हा शुभविवाह गेलेला आहे। राजेंनी सांगितलं आहे की महायुतीचं सरकार हे खंबीरपणे करवंड वासियांच्या पाठीशी आहे। गुणवंताबाईंचा भव्य दिव्य पुतळा आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि सोबतच आम्ही मागणी केलेली या गावाची जी ओळख आहे ती 52 बुरुजी करवंड असं म्हटलं जातं। तर कुठेतरी हे जे 52 बुरुज आपण बघतोय हे ओस पडलेली आहेत, या 52 बुरुजांची एक चांगली प्रतिकृतीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे। त्यासाठी सुद्धा महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या करवंडच्या विकासाला एक मोठी चालना त्या ठिकाणी देणार आहे। काय नेमक्या भावना व्यक्त करा? भावना म्हणण्यापेक्षा आपलं नशीब आहे सगळ्यांचं, तुमचं माझं सगळ्यांचं। आज हा छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई साहेबांचा हा सोहळा, या दिवसाचा आज आपल्याला बघायला मिळाला। 370 वर्षापूर्वी हा सोहळा झाला होता आणि आज तो आपल्याला जगण्याची संधी मिळाली। कारण मी मगाशी भाषणात म्हटलं की आज आपण सगळे इथं आहोत, तर 370 वर्षापूर्वी या सोहळ्यामध्ये आपले पूर्वज इथं होते। हे त्या पूर्वजांनंतर आपल्या मग पंजोबा, खापर पंजोबा, काही तुम्ही त्यांच्यानंतर आपल्यालाच हा सोहळा, ही पिढी आपली आहे, हेच आपण हा सोहळा इथं करू शकलो किंवा आज एवढ्या वर्ष। कारण इथल्या लोकांची अनेक वर्षाची मागणी होती किंवा हा करवंड सोहळा व्हावा किंवा हा विवाह सोहळ्याचं इथे व्हावं। इथं जे राजवाडा जो आहे, काय गुरुज आहेत ते ढासळलेत, नेस्तनाबूत झाले, ते परत हे करावेत। आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या आमदार मालेताईंच्या माध्यमातून याला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारनं या सोहळ्याला आणि करवंड महोत्सवाला मान्यता दिली आहे। त्याचबरोबर पुढचे प्रस्ताव पण महाराणी गुणवंताबाई साहेबांचा पुतळा आणि त्यांचा जो राजवाडा आहे तो परत पुनरुभारणी करण्याचा ताईंच्या माध्यमातून शासनापर्यंत गेलाय। आणि आम्ही सगळेजण ताईंबरोबर आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजींना पण आम्ही जाऊन विनंती करू किंवा याला भरघोस निधी द्यावा। आणि लोकांच्या अपेक्षा ज्या स्वराज्यातल्या महाराणी होत्या, ते गुणवंताबाई साहेब या छत्रपतींच्या जरी लग्न झालं असलं तरी त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या, लक्षात घ्या। त्या नुसत्या राणी नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या। त्यांच्या नावाला, त्यांच्या सगळ्या याला साधलं असं स्मारक इथं शासनाच्या माध्यमातून उभं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।